हे आहे गंगा मैयाचं जन्मस्थान आणि इथे आल्यावर थंडगार भागीरथी नदीमध्ये स्नान करून गंगा मैयाला प्रणाम करून आता आपण पुढे चाललोय मंदिराच्या लाईन मध्ये। लाईन मोठी आहे पण चालती लाईन आहे, सो चांगलं आहे। पण खूप सुंदर असं निसर्ग आणि शांतता आणि थंड शुद्ध हवा आणि बर्फाचे खूप मोठे मोठे पर्वत तुम्हाला पाहायला भेटतील लाईन मध्ये उभे राहताना। फायनली मंदिर आलंय, समोर आहे आपल्या। तर ही बेसिकली VIP लाईन आहे। तुम्हाला जर डायरेक्ट दर्शन पाहिजे असेल तर VIP लाईन काढू शकता। फक्त पर पर्सन 500 रुपीज आहे। गंगा मैया की जय। हर हर गंगे, हर हर गंगे। खूपच सुंदर मूर्ती होती, खूपच सुंदर दर्शन झाले, अगदी म्हणजे भावना एक्सप्रेस नाही करू शकतो। इकडचा अनुभव खूपच सुंदर आहे। इकडची हवा, इकडची ऊर्जा, इकडचे पर्वत, इकडचं मंदिर, इकडचा अनुभव शब्दात मांडणं हे खरंच खूप कठीण आहे, कारण की ते तुम्हाला खरंच देवाचा अनुभव जाणवेल तुम्हाला। आणि आता आम्ही चाललोय पार्किंगची, ते आमची बस लागली आहे, पुढे चाललोय। तर खूप छान दर्शन झाले, खूपच सुंदर मूर्ती आहे, खूपच सुंदर मंदिर आहे, खरंच खूप प्रसन्न झालो। गंगा मैयाचे खूप सुंदर असे दर्शन घेऊन मला आता लागली खूप जोराची भूक, म्हणून आता आपण भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये।